महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 8 मध्ये विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 8 मध्ये विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरम्यान नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदवली मित्रमंडळ येथे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच भगवती मित्रमंडळ आनंदवली, सावता प्रतिष्ठान मित्रमंडळ काळेनगर 2, कामगार नगर संदीप काळे युवा प्रतिष्ठान मित्रमंडळ, कामगार नगर पाईपलाईन रोड मित्रमंडळ, गंगापूर रोड स्टार मित्रमंडळ, पेठ गल्ली गंगापूर, स्वयंभू शिवतेज मित्रमंडळ, सोमेश्वर कॉलनी मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक कट्टा ग्रुप मित्रमंडळ, सावरकर नगर गणेशनगर मित्रमंडळ, गोवर्धन मित्रमंडळ गंगापूर आदी ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले। आणि विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका उषाताई हिरामन शेठ बेनकोळी यांनी प्रभागात केलेल्या कामाबाबत तसेच सामाजिक सलोखा जपत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले। त्यामुळे याही वर्षी बेनकोळी यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे चांगले आयोजन केल्यामुळे त्यांना प्रभागातील अनेक मंडळांना प्रत्यक्ष भेटत त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव अण्णा कडलक, नगरसेविका उषाताई हिरामन बेनकोळी, नगरसेविका कविता दशरथ लोखंडे, नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे, ज्येष्ठ अशोक नाना काळे, माणिकराव गायकर, माजी नगरसेवक अरुण काळे, रोहिणीताई नायडू, माजी नगरसेविका वर्षा भालेराव, अनिलजी भालेराव, दशरथ लोखंडे, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, अहिल्याताई डोंगरेज, पवारताई, अमित कोथमिरे, प्रवीण अहिरे, गौरव घोलप, हिरामन बेनकोळी, अशोक जाधव, लक्ष्मण थोरात, पाटील सर, उल्हास गायकवाड, शरद मंडलिक, विष्णू मंडलिक, कैलास जाधव, दिलीप कडलक, रतन लहांगे, अशोक कडलक, डॉक्टर ललित जाधव, डॉक्टर राहुल भोसले, डॉक्टर तुषार पाटील, संदीप काळे, नरेश काळे, कैलास आचारी, मनोज जाधव, विष्णू शिंदे, गणेश गायकवाड, जितू धुमाळ, विजय कडलक, पोपट मंडलिक, शिवा झुरडे, नंदू शिवरे, धनंजय लहांगे, अमोल जाधव, सोनू झुरडे, शरद बेनकोळे, गणेश जाधव, रवी जाधव, ठाकरे सर आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। 40 फेब्रुवारी 1630 साली जिजाऊच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला आणि या जयंती पोटी जन्म घेत असताना शिवरायांनी एक संकल्पना केली की आपला देश गुलामगिरीच्या राज्यात आहे आणि त्यांनी 15 वर्षी गुलामगिरी नष्ट केली आणि आपले मावळे घेऊन बरोबर त्यांनी स्वराज्य संस्था स्थापन केली आणि त्याचबरोबर त्यांना मोठं आव्हान होतं शत्रूंचं, त्यांनी ते पेलवलं आणि आपला ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी प्रतिनिधी अमित रावल, सातपूर।